नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मी म्हणाले टोळामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे नवसारी, म्हणजे सुरतच्या आधीच येतं. मी आणि अमिषा जाणार आहे आज. पूर्वा मंदिरचा शो आहे आज, तर आम्ही दोघी जाणार आहे. तर आता सकाळचे वाजले 6, अजून गाडी आली नाही आहे. आणि एक गाडी ती रोडात गेली दिल्या सामान, म्हणजे सामान लोडिंग करायला, डोल वगैरे. आणि एक गाडी आम्हाला घ्यायला पिकअप करायला. तर आता आम्ही दोघीच, अजून गाडी आली नाही आहे, आम्ही दोघी लगेच नेऊ गाडी आल्यावर. तसंच मी इकडनं नाही गाडी, तर मला परत लोडायलाच जायचं आहे, कारण एका गाडीला सगळं लगेच येत नाही. तर मग एक दूर आमच्या गाडीमध्ये येणार आहे, तेच मला गाडी घेऊन मग परत आम्हाला लोडायचं आहे. तिकडनं मग मी आमिषाला पण पिकअप करून मग डायरेक्टली आम्हाला जायचं चेंबूरला जाऊन मला निशांतला पिकअप करायचं. मग तिकडनं आम्ही येणार नवसारीला. मग चला मग आजचा ब्लॉग पूर्ण शोचा असेल, पूर्वा मंदिरचा शो आहे आज. तर मग चला सुरुवात करते ब्लॉगला. सकाळी झोपमोड झाली. सुरतला जायचं तुम्ही, त्रास आम्हाला. दादू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 2 hours later. आता जस्ट मी पोचले रूममध्ये. हॉटेल एक नंबर आहे. हॉटेलचं नाव उदय पॅलेस हॉटेलचं नाव आहे. पण एक नंबर हॉटेल, एकदम पॅलेससारखं. तुम्ही बघू शकता बाहेरचा नजारा, एकदम मस्त आहे. आणि आम्ही इथं हॉटेलमध्ये तर आराम तर करणारच नाही. रूममध्ये पहिला आम्ही आलो तर बोललो चल भूक लागली, सकाळपासून काय खाल्लं नाही आम्ही दोघींनी. तर आम्ही डायरेक्ट जेवायला गेलो मी आमिषा. तर आता मग थोड्या वेळाने फोटोशूटला जाऊ बोललं. तर एवढं नजारा चांगला आहे बाहेर, तर मग फोटो तर काढायला पाहिजेलच ना. तर मग जाऊ फोटो काढायला आता थोड्या वेळाने. नंतर काय मग आरामच करायचं आहे, कारण का साऊंड चेकला जायची आम्हाला गरजच नाही आहे. आमचं 10 मिनटं सेशन असतं, तर त्याच्यामुळे ढोल पण रेडी आहेत. फक्त तिथे डायरेक्ट स्पॉटवर जायचं संध्याकाळी. दिवसभर आता आराम. आता आमिषा रेडी वगैरे झाली की मग आम्ही तसंच फोटो काढायला जाऊ. माझा तर मूड नाही फोटो काढायचा, पण थोडे फोटो काढायला तर पाहिजेलच ना. आलो आहे तर काढायला. तर मग तर पण हॉटेल भारी, एकदम भारी. आता काय आराम करायचं आहे. नाही आराम नाही, फोटोशूटला जायचं आहे खाली. आराम नंतर करायचं आहे. चला मग भेटूया थोड्या वेळात. फोटोशूट करायचं. A few moments later. तर आता रेडी व्हायला घेतलं आम्ही दोघींनी पण, कारण का मला 6:30पर्यंत रेडी व्हायला सांगितलं आहे. लवकर चालू होणार आहे ते. तर मग आता मी रेडी व्हायला घेतलं दोघांनी. मग आम्ही रेडी होऊन झालं की डायरेक्ट स्पॉटवरती जाणार. मग स्पॉटवरती चला मग आपण भेटूया रेडी झाल्यावरती. चला मग. संध्याकाळचं व क्लायमेट कसं आहे. निघालो आता डायरेक्ट स्पॉटवरती भेटू. चला. What a voice, what a noise. And now we're
हर 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 महादेव महादेव महादेव. जशी नवरात्रीची मजा तशी माननीय प्रभू आमचा शो संपून किती टाइम झाला? अर्धा एक तास झाला. अर्धा एक तास झाला. काय गाडी तर येत नाही. करताना काय सॉरी काय 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 भरपूर घरकाना घाट का धोबी का कुठचा आहे बघा सगळं इथं झालंय. इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं इंस्ट्रुमेंटची गाडी आली पण आमची काय गाडी आली आमच्या पोटात ले म्हणतात ना गडबड चालू आहे. कधी जाऊन जेवतोय आम्ही लोक असं झालं. तर तू बोल काहीतरी मीच बोलत राहते फक्त एवढंच बोलते पॅकअप पॅकअप बाकी काय बोलतच नाही. ते सोडा तिचा धावा ब्लॉग बघितलाय ना तुम्ही कशी नाचत होती काय होतं म्हणाली ते बारसा कशी नाचत होती मला तर वाटत होतं हिची चालत होती करून. हळदीला बोलव ना तुम्हाला नक्की याच वर्षी बोलव. चला चला आता डायरेक्ट भेटूया कुठं डायरेक्ट हॉटेल वरती. चला मग भेटूया. टाटा बाय बाय. बड्डे दाबदूब निशान माहिती ना गणपतीमध्ये ते लाईनीत उभं राहायला लागतं. आज बघा स्वतःहून आली. 2 hours later. आताच घरी पोचली मी. कालचा शो एकदम मस्त गेला. तुफान म्हणजे आम्ही नवरात्रीमधले जे पोरं होते निशान अनिकेत आणि ते सगळे आम्हाला काल भेटले. मजा पण केली. पुणेरीमध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की पुणेरीचं सेशन पण मस्त झाला एकदम. पूर्ण ब्लॉग बघा
आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टाटा बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.